नाही, मला असं वाटतं की एक तर मनुस्मृतीला सगळ्यांचाच विरोध आहे आणि या मनुस्मृतीने जे आहे त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये म्हणजे उच्चवर्णीय असतील किंवा दुसरे असतील सगळ्यांच्या बाबतीत अतिशय घाणेरडं लिखाण आहे, अतिशय अपमानास्पद असं लिखाण आहे. सगळ्या प्रकारचे अधिकार शिक्षणापासून सगळे अधिकार त्यांना नाकारण्यात आलेले आहे आणि अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एकच गोष्ट नाही. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी सुद्धा त्या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये भाष्य केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती जाळली. याच्यामध्ये तो एक मराठी अनुवाद सुद्धा केलेला आहे, वेदशास्त्र संपन्न विष्णुशास्त्री बापट. वाचा त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे मराठीमध्ये, नाही संस्कृत आपल्याला आलं तर. आणि त्याच्यातून स्पष्ट दिसतं आहे की हे अतिशय त्याज्य असं हा सगळं काही स्मृती जे काही लिहिलेलं आहे ते आहे. आणि या मनुस्मृती मेघातिथी, सर्वज्ञ नारायण, कुल्लक भट, राघवानंद सरस्वती, नंदन, रामचंद्र, गोविंदराज, श्री माधवाचार्य, धरणीधर, श्रीधर स्वामी, रुचिदत्त, विश्वरू, भोजदेव, भारुची असे 14 महापंडितांनी जे आहे त्याच्यावर टीका केलेली आहे, अतिशय अभ्यासपूर्ण. आचार्य नरहर कुरुंदकर, डॉक्टर प्रदीप गोखले, डॉक्टर आह साळुंके, भदंत आनंद कौशल्यायन यांनी सुद्धा याचा विरोध केलेला आहे आणि निषेध केलेला आहे या सगळ्या गोष्टीचा. मला काही कळत नाही की आता अचानक हे सगळं आणायचं काय आवश्यकता आहे. आणि 2 श्लोक फार चांगले आहेत, पण चंचू प्रवेश पाहिजे कशाला? ज्ञानेश्वराचे श्लोक चांगले नाही आहेत का तुमच्याकडे? तुकारामाचे नाही आहेत, संत तुकारामाचे अनेक संतांचे आहेत, कबीरांपासून सगळ्यांचे आहेत. जी गोष्ट लोकांना नको आहे त्याचा चंचू प्रवेश का करायचा आपण? याच्या पाठीमागे काय चाललेलं आहे हे शोधलं पाहिजे. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की बहुजन समाजाचा मंत्री असलेले आमचे दीपक केसरकर त्याची भलामण करतात, हे तर मला अतिशय दुःखदायक वाटतं. मी तर या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. आम्ही त्यांना विरोधसुद्धा करणार. आमच्या पक्षाच्या मिटिंगमध्ये सुद्धा मी सांगितलं आम्ही त्याला विरोध करणार. समता परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याला विरोध करणार. समता परिषदेच्या प्रत्येक रॅलीमध्ये आम्ही हा मनुस्मृती जे जाळण्याचा कार्यक्रम केलेला आहे हे आपल्याला तुम्ही माहिती असेल, पाहून घ्या तुम्ही. आणि आतासुद्धा आम्ही तो करू. प्रश्न राहिला तो दुसरा की या आपल्या जितेंद्र आव्हाड असं आहे. जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तिथे गेले. काही झाली असेल, काही झालं असेल, पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती ही जाळली पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. परंतु चुकून त्यांनी जे आहे बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याच्यावर आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून, पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं आणि फाडलं. काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं. पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली. मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे. केवळ ते आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही. आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल. आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत, दलित समाजाचे असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, ब्राह्मण समाजातले असतील, महिला सगळ्या टोटल, या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको. बाकीचं जे आहे नाहीतर आपण भलत्याच ठिकाणी जे आपला फोकस डायव्हर्ट होईल. ठीक आहे, त्यांनी आता असं आहे की हे थोडंसं राजकारणाचा सुद्धा भाग असतो. त्यांनी हे चुकलं त्याच्यामुळे त्यांनी ते केलं असेल. आणि
मी असं ऐकलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणाले की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचं जे आहे जो शालेय शिक्षणामध्ये सहभाग होऊ देणार नाही. काय आणि मला असं वाटतं की ते त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याप्रमाणे ते वागतीलसुद्धा आणि हे प्रकरण ताबडतोब संपवायला पाहिजे. मी माझ्या मिटिंगमध्ये सांगितलं, माझ्या पक्षाच्या मिटिंगमध्ये, की खरं आहे की नाही की 400 पार आम्ही महायुतीच्या जागांचा किंवा देशभरामध्ये प्रचार केला. त्याचा उलट प्रचार असा झाला की 400 पार हा संविधान बदलण्यासाठी वापरला जाणार आहे. 400 पार त्यांना पाहिजे आहेत. आणि तो प्रचार एवढा दलित समाजामध्ये, मागासवर्गीयांमध्ये एवढा तो घुसला की नंतर मोदी साहेबांनी सुद्धा आपल्या एका चॅनलवर जवळजवळ 15-20 मिनटं जे आहेत त्याच्यावर विश्लेषण दिलं की असं नाही आहे, असं मी काही करणार नाही आहे, त्याची काय आवश्यकता नाही आहे. ते तर एवढे म्हणाला की ते एवढं भरभक्कम आहे हे संविधान की प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आता वाटलं याच्यात काही करावं तर ते सुद्धा करू शकणार नाही, असं त्यांचं वाक्य आहे. परंतु शेवटी काय, जो प्रचार होतो आहे तो प्रचार झाला. आणि म्हणून आता ते संपलं नाही तर आता हे आणखीन निवडणुका येत आहेत, हे सगळ्यात लक्षात घेऊन हा बैल म्हणजे मार हे कशासाठी करतायत ते थांबवावं काय, आणि आपला रेग्युलर जो काही कार्यक्रम आहे तो लोकांपुढे मांडावा, चांगला कार्यक्रम मांडावा. काय ज्ञानेश्वरी मांडा, तुम्ही संत तुकाराम मांडा, सावतामाळी मांडा, चोखोबा, जनाबाई, हे जे सगळे संत कबीर सांगा, महात्मा फुले सांगा, आंबेडकर साहेबांना जे काय म्हणतात ते सांगा, शाहू महाराजांचं सांगा. अरे खूप आहे ना या सगळ्या बाबतीमध्ये, त्याच्यावरच तुमचं काय अडलेलं आहे. आणि म्हणून याला आम्ही तरी विरोध करतो आहोत आणि करणार आहोत. साहेब, एकीकडे मनुस्मृतीचा वाद सुरू असताना दुसरीकडे नागपूर विद्यापीठाच्या याच्यामध्ये BAच्या याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये 16 गुणांचा एक प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेडगेवार जे आहेत त्यांच्यावर तो प्रश्न आहे की संघाचं कार्य स्पष्ट करा, असा 16 गुणांचा प्रश्न आहे. आणि 4 गुणांचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती त्यांनी म्हटलं केशव बळीराम पंत हेडगेवार यांच्यावर टिप्पणी करा. आता एकीकडे मनुस्मृती, दुसरीकडे हे RSS आणि हेडगेवार असं आहे की घेतले जातात. हे थोडंसं जे आहे राजकारणामध्ये काय त्यांचा आता हे प्रभाव असल्यामुळे अनेक ठिकाणी अशा काही गोष्टी घडत आहेत. परंतु त्यापेक्षा जे आज जे आहे मनुस्मृती जे आहे ज्याचा निषेध सर्वांनी केलेला आहे, अगदी आमचे जे ब्राह्मण समाजातले विद्वान आहेत त्यांनी सुद्धा कडाडून विरोध केला. त्याच्यावर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी फोकस दिला पाहिजे. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.